हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आजचा भाऊचा धक्का बघून जिकडे तिकडे माझ्या कॉमेंट सेशनमध्ये बघा तुम्ही इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर, कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, यूट्यूबवर किंवा एखादा बिग बॉसची रील दिसली त्यामध्ये सुद्धा कॉमेंट्स, जिकडे तिकडे फक्त एकच कॉमेंट आहेत की तन्वी कोलतेला डायरेक्ट विनर बनवून घोषित करा ना, डायरेक्ट विनरच बनवा ना. कशाला आम्ही पहिला एपिसोड, दुसरा एपिसोड, मग टॉप 10, टॉप 9, टॉप 8, मग टॉप 5, मग टॉप फलाना फलाना कशाला बघून आम्ही, कशाला सेमी फिनाले, मग फायनल, मग विनर कोण बनणार आहे कशाला बघायचं. डायरेक्ट तुम्ही घोषितच करा ना की तन्वी कोलते हे विनर आहे. बिग बॉसचे मेकर्स हे पहिलेपासूनच तन्वी कोलतेसाठी डिसाइडेड होते की हिलाच विनर बनवायचं आहे. त्यामुळे तन्वी कोलतेला विनर बनवण्यासाठी अक्षरशः तिच्या मागे लागलेले आहेत. भाऊच्या धक्क्यावर भाऊ सुद्धा बायस्ड होताना दिसलेले आहेत किंवा भाऊने मतलब रितेश देशमुखाने तन्वी कोलतेच्या नावाची आपल्या डोळ्यावर पट्टी अक्षरशः लावलेली आहे किंवा बांधलेली आहे. म्हणूनच तिची भाऊच्या धक्क्यावर एवढा तारीफ होत आहे, एवढा बायस्ड हो दिसत आहे. इव्हन रितेश देशमुख सुद्धा बायस्ड आहेत. संकेतने बघा ना, संकेतने एवढा चांगला गेम खेळला. एका हप्त्यामध्ये तो मुलगा येऊन कॅप्टन बनला. जे लोकांना 50-50, 60-60 दिवस जमलेले नाही एवढा प्रयत्न करत आहेत, परंतु एवढा चांगला गेम खेळला, स्ट्रॅटेजी प्लॅन केलं. संकेतने एवढा चांगला गेम खेळला तरी त्याला बोलू दिलं गेलं नाही, जस्टिफाय करू दिलं गेलं नाही किंवा त्याची तारीफ सुद्धा झालेली नाहीये. फक्त जिकडे तिकडे तन्वी कोलते तन्वी कोलते तन्वी कोलते चाललेला आहे. परंतु ह्या सर्व जे रिॲक्शन्स आहेत, हे सर्व कॉमेंट्स आहेत, हे तथ्य आहे का ह्या सर्व गोष्टीमध्ये? मतलब ह्या गोष्टीचं काहीतरी काय म्हणतात ना, एखाद्या गोष्टीचा तथ्य हवायला म्हणजे अर्थ इम्पॉर्टंट आहे. एखादी गोष्ट आपण बोलतो किंवा कॉमेंट करतो, गोष्टी करतो, प्रचार करतो, त्यामागे कारण आणि त्या गोष्टीचा अर्थ असायला पाहिजे. तर हे सर्व जे कॉमेंट्स आहेत, जे सर्व गोष्टी जिकडे तिकडे हे कॉन्ट्रोवर्सी चालू आहे किंवा तन्वी कोलते बायस शो बिग बॉसने मेकरचा फिक्स विनर, ह्या सर्व गोष्टीला अर्थ आणि तथ्य आहे का? मतलब ॲक्च्युली बिग बॉस शो काय असते, बिग बॉस शोचा काय पर्स्पेक्टिव्ह असते, बिग बॉस शो ॲक्च्युली कशामुळे चालते हे खूप लोकांना माहीतच नसते. तर आजचा तुम्ही भाऊचा धक्का बघाल ना, तर भाऊच्या धक्क्यामध्ये जो टॉपिक कव्हर केला होता तो होता राकेश आणि विशालचा. ज्या प्रकारे तो फ्रीजचा टास्क होता आणि फ्रीजच्या टास्कमध्ये जे राकेशची जे तुम्ही तन्वीचे मंगाल, तन्वीचा जो ग्रुप होता ज्याने डिसाईड केलं होतं की फ्रीजमध्ये वगैरे लावायचं स्टिकर वगैरे, तन्वीचे जो ग्रुप होता तो ऑलरेडी लिडिंगमध्ये होता आणि विशाल, राकेश जे एका ग्रुपमध्ये होते त्यांचा जो ग्रुप होता तो मागे होता. तर ज्या प्रकारे रितेश देशमुख यांनी म्हटलं की विशालचे तुम्ही सर्वजण ऐकत होता, ज्या प्रकारे राकेशनं वेस्ता वगैरे पूर्ण स्टिकर वगैरे तो पूर्ण करायचा प्रयत्न वगैरे केला, त्याच्यावरून समजून येत होता की राकेश फक्त विशालचं ऐकत होता आणि त्यांना उद्ध्वस्त गेम करायचं होतं. स्वतः राकेश म्हणतात की आम्ही उद्ध्वस्त गेम करत नाही, परंतु यावेळेस स्वतः राकेश उद्ध्वस्त गेम करताना दिसलेला आहे. हा किती डबल स्टँडर्ड वाटते. त्यावर रितेश देशमुखांनी हे सुद्धा म्हटलं की विशालच्या तुम्ही ऐकत वगैरे होता, त्यावर राकेश डिनाय करते की नो तुम्ही ऐकत वगैरे नव्हतो. त्यावर तुम्ही तन्वीचा स्टेटमेंट ऐकला का किंवा तन्वीनं काय म्हटलं? तन्वीनं हे म्हटलं नाही, राकेश दादा तू हे समज की बाहेरचे जे लोक आहेत, जे काटा ग्रुपच्या विरुद्ध आहेत किंवा बाहेरचे बाकीचे जे कंटेस्टंट आहेत, त्यांचा काय असते ना गेम, एखादा गेम आपण जिंकत नसलो तर दुसऱ्यांचा गेम कसा उद्ध्वस्त करायचं आणि उद्ध्वस्त केल्यानंतर टास्क रद्द कसा होईल ह्याच्या मागे त्यांचा दृष्टिकोन असते, त्यांचे इंटेन्शन असतात. परंतु राकेश दादा आपण त्यातले नाहीत. आपण असा विचार करत नाही. एखादा गेम चालू असते तर कशा स्ट्रॅटेजीने खेळलेला आहे किंवा समोरच्या व्यक्ती जास्त हार्डवर्क करत आहे, त्याची जास्त स्पीड आहे, जास्त स्ट्रॅटेजी आहे, जास्त डोका लावत आहे, त्यामुळे तो विनर होत चाललेला आहे. तर आपण एक प्रामाणिक गेम खेळतो, आपण एक प्रामाणिक पता असते. परंतु राकेश दादा तू त्या विशालचा ऐकून किंवा तो ज्या प्रकारे तू उद्ध्वस्त किंवा टास्क इंटरेस्टिंग होईल म्हणून ज्या प्रकारे तू खेळाखाडी करत होतास ते खूप चुकीचं वाटत होता. कारण की तुझी ते पर्सनॅलिटी नाही आहे. ज्या प्रकारे तुम्ही बघाल विशालचे वगैरे तुम्ही गेम वगैरे बघाल, विशालला कळते की एखादा गेम आपण हारत आहोत, आपल्या रीतीने चालू घेत नाहीये, तर तो काय करते ना, तो एक अत्यंत निगेटिव्ह माइंडसेट आहे त्याचा. तो दुसऱ्यांचा गेम खराब करते किंवा उद्ध्वस्त करते किंवा ह्यानं टास्क रद्द कसा होईल आणि टास्क रद्द झाल्यानंतर मग तो बेनिफिशियल माझ्यासाठी कसा होईल, तो त्याची ती विकृती, त्याची शोच तशी आहे. परंतु राकेश दादाची तशी शोच नाही आहे. परंतु राकेश लिटरली विशालचं ऐकू ते करत होता आणि तन्वीचा ह्याच्यावर हा स्टँड होता की तू तशा पर्सनॅलिटीचा नाही आहेस, तू कशाला गेम खेळलास वगैरे म्हणून. आणि मग दुसरा मुद्दा असा आला की ज्या प्रकारे कॅप्टन्सी टास्क होता त्यामध्ये तन्वी, प्रभू आणि आखरीचा जो राऊंड होता त्याच्यामध्ये संकेत होता. आणि संकेतला ज्या प्रकारे रितेश देशमुखांनी स्पष्ट केलं आणि ज्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की ज्या तन्वीला ज्या प्रकारे संकेतनं ओढलं
ज्या प्रकारे ओढलं ते खूप मतलब असं होता की अग्रेसिव्ह मतलब खूप अग्रेसिव्ह होता. आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे तिला खेच्याखाली करत होता, फक्त त्याला मासे पाहिजे होते, मासे 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 पाहिजे होते. परंतु जेव्हा मासे तन्वीनं असे इथं होल्ड करून ठेवलं नव्हतं आणि त्या तिच्या पूर्ण अग्रेशनमध्ये ज्या प्रकारे संकेतनं तिला ओढलं, अग्रेशन वगैरे केलं, तिची पूर्ण मान बॅस्केटमध्ये गेली होती आणि ती वारंवार चिल्लावत होती की मला काढा, मला त्रास होत आहे, मला त्रास होत आहे. त्यावर सागर म्हणत होता की अरे तू सोड 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 सोड, तरीही संकेत सोडत नव्हता. तुम्ही चांगल्याने एपिसोड बघाल तेव्हा तुम्हाला समजलं की संकेत सोडतच नव्हता. संकेत हा होता की हिला त्रास होत आहे ना, आता हे वीक मुवमेंटमध्ये आहे, आता हे वीक मुवमेंटमध्ये आहे ना, हे मासे सोडणार आणि मी स्ट्रॉंगली खेचीन तर मला भेटणार. तरी तो तन्वीचा एकदम वीक पॉईंट आलेला होता, तिला खूप त्रास होत होता. तरीही जो संकेत आहे त्याने खूप त्यांनी अजून अग्रेशन लावला, अजून ताकद लावली आणि स्ट्रॉंग रीतीने मासे घेण्याचा प्रयत्न करत होता. परंतु तन्वी किती त्रासात असली, किती त्रास झालेला असला, किती कुठं लागलेला असता, तरीही तिनं मासे सोडलंच नाही. आणि त्याच्यानंतर प्रभू तिचा आवाज ऐकून प्रभूनं आपले मासे सोडलं आणि प्रभू धावत धावत आला. त्यावर संकेतला कळलं की हिचे मासे भेटणं मुश्किल आहे, कारण की हे आता सोडणारच नाही, हे किती वीक मुवमेंटमध्ये आली. आता आपण प्रभूकडे जाऊन आणि प्रभूचे मासे वगैरे घेऊन मासे त्याने एका सेकंदामध्ये घेतलं आणि त्याला वारंवार सागर म्हणत होता की अरे सोड 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 सोड, तू तन्वीला सोडायचाच नव्हता. तो फक्त तन्वीला ह्याच्यामुळे सोडलं कारण की प्रभूनं आपले मासे सोडलं आणि तिकडे जाऊन मला मासे भेटणार, फक्त त्याचा हाच होता. एखादा माणूस असते ना, एखादा प्लेयर असते, तो पहिले हा विचार करते की मागचीवालीची जो पुढचा जो व्यक्ती आहे ज्याच्यासोबत मी अपोजिटमध्ये खेळत आहे त्याची प्रवृत्ती म्हणजे तो कशा स्टेटमध्ये आहे, तो योग्य स्टेटमध्ये नाही आहे, तर त्याला त्याच्या योग्य स्टेटमध्ये येऊ द्या, त्याच्या कम्फर्टेबल स्पेसमध्ये येऊ द्या, नंतर मी ओढाआडी करते. किंवा तो मुश्किलमध्ये आहे, तो डिफिकल्ट फेजमध्ये आहे, त्याला कुठेतरी लागलं आहे, त्याची तो काळजी घेते की तुला लागलं आहे का, ठीक आहे मी बॅकस्टेप होते, तू आपल्या पोझिशनमध्ये आहे, नंतर मी खेचाखाडी करते. पण लिटरली ना संकेतनं तिथं आपली माणुसकीनंच खोलं होतं. त्याला फक्त अग्रेशन, मला फक्त विनर बनायचं आहे, मला फक्त कॅप्टन बनायचं आहे, मला ओढायचं आहे, हाच अग्रेशन चालू होता. त्याच्यामुळे तो माणुसकीच खोला. आणि ज्या प्रकारे रितेश देशमुखाने सुद्धा म्हटलं की मागच्या जेव्हा तुमचा गेम झाला होता ना, तो वायरचा, जेव्हा तो पूर्ण दोरीनं बनले होता वगैरे वगैरे, तेव्हा मध्ये तुमची माणुसकी दिसली. ॲज अ प्लेयर म्हणून तुम्ही किती जेंटलमन आहात, किंवा तुमच्या बाकींचे विचार कसे आहेत, किंवा बाकीच्या प्लेयर म्हणून तो कशा खेळत आहे, किंवा त्यांची काळजी तुम्ही घेत होता. परंतु या टास्कमध्ये तुम्ही लिटरली आपली माणुसकी खोला, कारण की तुमचा फक्त अग्रेशन तिला त्रास होत होता. सागर वारंवार म्हणत होता सोड 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 सोड, तरीही तुम्ही सोडत नव्हता. तुम्ही नेव्हा सोडल्या जेव्हा प्रभू आला आणि प्रभून आपले मासे सोडले तेव्हा तुम्ही सोडल्या, फक्त तुमचा हाच होता. त्या प्रकारे रितेश देशमुखाने ज्या प्रकारे तन्वीला लागलं होतं ते कधीही विक्टीम कार्ड लिटरली यार मतलब नसते ना. खूप साऱ्या मुली असतात हुमॅन कार्ड खेळतात, अरे मी मुलगी आहे म्हणून जास्त हे करत आहेस का, किंवा विक्टीम कार्ड खेळतात, अरे मला लागला आता मी नाही करू शकत, अशा सर्व गोष्टी करतात. त्यावर ती तन्वी गेली डॉक्टरच्या रूममध्ये गेली, डॉक्टरमधून वापस आली आणि त्या स्पिरिटने, त्याच अग्रेशनने, त्याच्यापेक्षा जोशनी, त्या मतलब संकेतसारख्या एका स्ट्रॉंग त्याची स्ट्रेंथ मुलीपेक्षा मुलांची स्ट्रेंथ जास्त असते, तरी त्याच्यासोबत स्ट्रॉंग फाईट दिलं, लिटरली स्ट्रॉंग फाईट दिलं. आणि त्याच्यामुळेच हे गोष्ट खूप मतलब असते ना, खूप चांगली गोष्ट आहे की एखादी मुलगी विक्टीम कार्ड खेळत नाही, एखादी मुलगी हुमॅन कार्ड खेळत नाहीये, एखाद्या मुलगी आपला खूप बाउल करत नाही की मला लागला, असं झालं तसं झालं, आणि स्ट्रॉंग रीतीने येऊन गेम पुन्हा एकदा खेळते आणि खूप चांगल्या रीतीने खेळते. तर ही गोष्ट तारीफ करण्यालायकीची नाही आहे का? तुम्ही सांगा, तारीफ करण्यालायकीची नाही आहे? आणि जे लोक म्हणत आहेत की रितेश देशमुखांनी संकेतची तारीफ केलं नाही, तर संकेतची स्ट्रॅटेजी, संकेतचा गेम, संकेतचा जो अग्रेशन होता, संकेतच्या हर गोष्टीची सरांनी तारीफ केला. उलट्या मागच्या वीकमध्ये सुद्धा त्याची तारीफ केला, टास्कमध्ये ह्या सर्वच गोष्टीची तारीफ केला. परंतु हा जेव्हा विचलन जेव्हा त्यांनी स्पष्ट केला रितेश देशमुख आणि विकेंडच्या भाऊच्या धक्क्यावर, तेव्हा त्या संकेत जेव्हा जस्टिफाय करत होता स्वतःला की नाही, जेव्हा तन्वीचा आम्ही एक वेळा आवाज ऐकली आणि एकच वेळा मी तन्वीचा जेव्हा आवाज ऐकली तेव्हाच मी मासे सोडून दिलं, आणि त्यावर तो जस्टिफाय करत होता की माझी अशी प्रवृत्ती नव्हती, मला तिला त्रास द्यायचा नव्हतं, मी गेम खेळत होतो. त्यावर रितेश देशमुखांनी त्याला जस्टिफाय नको करूस, तू शांत बस, तुला गेम समजत नाहीये, किंवा तो काय जस्टिफाय करत आहे ते सुद्धा चुकीचं होतं. कारण की आपल्याला सुद्धा माहित आहे की तन्वीने वारंवार आवाज देऊन, सागर कारंडेने वारंवार आवाज देऊन, तरीही संकेत सोडायचं नाव घेत नव्हता. त्यांनी अजून अग्रेशन लावलं, अजून अग्रेशनने तो मासे खेचत होता. त्यामुळे तो ज्या प्रकारे जस्टिफाय करत होता धक्क्यामध्ये रितेश देशमुखांना की मी एका आवाजामध्ये सोडलं, ते खूप चुकीचं होतं. त्यावरून रितेश देशमुखांनी त्याला स्टॉप केलं की अरे तू जस्टिफाय नको करूस, कारण की तू चुकीचं जस्टिफाय करत आहेस, कारण की तू सोडतच नव्हता, आणि जस्टिफाय तू अजून करशील ना, अजून मूर्ख दिसशील आणि अजून वाईट दिसशील.
घेशील आणि म्हणून तू बोलूच नको, तू जस्टिफाय करूच नको, स्वतःची चूक एक्सेप्ट कर आणि पुढे वळ. म्हणून त्या सरांनी, आणि तो जेव्हा वाक्य म्हटलं तर खूप लोक म्हणत आहेत की संकेतसाठी तारीफ केला नाही, संकेतसाठी हे केलं नाही. तुम्ही बघाल तर रितेश देशमुखांनी उलटा संकेतला वाचवला की तो अजून जस्टिफाय करण्या म्हणजे ज्या प्रकारे जस्टिफाय करत होता अजून तो वाईट दिसेल आणि अजून वाईट दिसेल तर अजून भेटेल. त्याच्यापेक्षा उलटा रितेश देशमुखांनी त्यांना चांगलं केलं असं मला तरी वाटते. कारण लोक म्हणत आहेत ना की भाऊचा धक्का खूप बायस्ड आहे, फक्त त्या तन्वीची तारीफ करतात, तन्वी तन्वी करत राहतात. परंतु लिटरली तन्वी तारीफ करण्याचे योग्य होती म्हणून तिची तारीफ केला. कारण की त्या सिच्युएशनमध्ये 99% लोक विक्टीम कार्ड किंवा वुमेन कार्ड किंवा आम्ही नाही करू शकत किंवा मी मुलगी आहे म्हणून माझ्यामध्ये स्ट्रेंथ कमी आहे म्हणून मी खेळली नाही, मी डायरेक्ट मच्छा देऊन गेली, असे खूप कारणं असतात. आणि तिला दुखापत झाली होती, त्यानंतर सुद्धा ती खेळायला आली म्हणून तिची तारीफ करणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणे हे चांगली गोष्ट आहे. आणि ज्या प्रकारे संकेत जस्टिफाय करत होता आणि जस्टिफिकेशनमध्ये तो चुकीचा जस्टिफाय करत होता त्यामुळे सरांनी त्याला स्टॉप केलं की त्यांना अजून वाईट दिसलं नाही पाहिजे म्हणून. आणि त्यामुळे लोक रितेश देशमुखांना आणि लोक हेच म्हणत आहेत की तन्वी विनर बनत आहे, विनर बनत आहे, विनर बनत आहे आणि रितेश देशमुख बायस्ड आहेत. परंतु ॲक्च्युली हा पूर्ण तुम्ही बघाल तर रितेश देशमुख ना वाईट आहेत ना बायस्ड आहेत. जे ॲक्च्युली मुद्दे आहेत, जे जसे मुद्दे आहेत त्यांनी बरोबर जस्टिफाय केला आणि ते कोणाच्याच बाजूला खरं नाही आहेत. आणि ज्या प्रकारे हा पूर्ण विश्लेषण बघून तुम्हाला वाटत असेल की तन्वीच विनर आहे तर नाही, कारण की कधीही काही पुढे चेंज होऊ शकते. आणि तुमचा भाऊचा धक्का, एक धक्का बघून तुम्हाला असं वाटत असेल की तन्वी विनर आहे किंवा तन्वीलाच विनर करणार आहेत आणि संकेतची तारीफ केलं नाही तर हा सर्व चुकीचा आहे. कारण की संकेतची ज्या ज्या गोष्टीवर तारीफ व्हायला पाहिजे होती त्या सर्व गोष्टीवर त्याची तारीफ केला, इव्हन सर्व कंटेस्टंटची तारीफ सुद्धा केला. आणि तन्वीची जी गोष्ट चांगली होती त्याला प्रोत्साहन सुद्धा त्यांनी सरांनी केला. तर तुम्हाला पूर्ण भाऊच्या धक्क्यावर काय मत आहे आणि तुम्हाला सुद्धा काय वाटते या गोष्टीवर प्लीज मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच.